हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आज आपला टॉपिक आहे मेजरमेंट, युनिट ऑफ लेंथ, वेट अँड कॅपॅसिटी. मेजरमेंट्स बघणार आहोत आपण आणि युनिट्स बघणार आहोत लेंथचे, वेटचे आणि कॅपॅसिटीचे. आता पहिले मेजरमेंट म्हणजे काय? मेजरमेंट म्हणजे फाइंडिंग द साईज, लेंथ, वेट ऑर अमाऊंट ऑफ समथिंग युजिंग स्टँडर्ड युनिट्स. म्हणजे कोणती पण गोष्ट जे आपण मोजू शकतो त्याला आपण मेजरमेंट म्हणतो. कोणती पण गोष्ट झाली, साईज झाली, वेट झालं, लांबी झाली, त्याला आपण काय म्हणतो? मेजरमेंट. पहिला आहे आपलं लेंथ. लेंथ म्हणजे काय? जे गोष्ट आपण त्याची लांबी, त्याची उंची जे आपण मोजू शकतो त्याला आपण म्हणतो लेंथ. आता लेंथचे काही युनिट्स आहे. MM म्हणजे मिलीमीटर. मिलीमीटर म्हणजे आपण काय नॉर्मली मोजू शकतो? कॉईनचे जे थिकनेस राहते, कॉईनचे राहत नाही का, त्याला आपण म्हणू MM मध्ये यूज करू शकतो किंवा मोजू शकतो. सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्ये पेन्सिलचं आपण मेजरमेंट घेऊ शकतो. मीटरमध्ये रूमचं, आपली जे घरची रूम आहे किंवा घरचं जे काही मेजरमेंट आहे आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू म्हणजे घेऊ शकतो. किलोमीटर, हायवे आपण बघतो बोर्ड राहते ते किलोमीटरमध्ये आपल्याला सांगते मेजरमेंट, राईट. तर हे काय झालं, त्याचे युनिट्स झाले. आता युनिट्समध्ये कन्व्हर्जन आहे. कन्व्हर्जन म्हणजे काय? सेम एका गोष्टीची, जसं आपण एका लेक्चरमध्ये घेतलं आहे कन्व्हर्जन म्हणजे आपण इथे एक रिपीट करून राहिलो. कन्व्हर्जन म्हणजे काय? एक गोष्ट ज्याला दुसऱ्या टाईपमध्ये किंवा युनिटमध्ये कन्वर्ट करणे, पण त्याची व्हॅल्यू न बदलता. फॉर एक्झाम्पल, आता 100 रुपयाची नोट आहे आपल्याकडे, याला आपल्याला चिल्लरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता मी समजा 10च्या 10 नोटा आणल्या तरी काय 100 रुपयेच झाले. 50चे 2 दिल्या तर चिल्लरमध्ये कन्वर्ट केला आपण. 50च्या 2 नोटा, नोटा 2 झाल्या, पण त्याची व्हॅल्यू बदलली का? नाही बदलली. सेम तसंच कन्व्हर्जन, एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीमध्ये कन्वर्ट करणे पण त्याची व्हॅल्यू न बदलता. आता 10 mm म्हणजे काय होते? 1 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे होते 1 मीटर आणि 1000 मीटर म्हणजे होते 1 किलोमीटर. आता हे काय झालं? कन्व्हर्जन. मग याच्याशी रिलेटेड तुम्ही कोणते आता किती काही काढू शकता. फॉर एक्झाम्पल, 1 किलोमीटरमध्ये किती मीटर येणार? किती येणार? एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर म्हणते. एका किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. मग 2 किलोमीटरमध्ये किती येणार? 2 किलोमीटरमध्ये 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल, राईट. म्हणजेच किती? 2000 मीटर. तसंच आता हे झालं कन्व्हर्जन. आता आणखी 2 आहे ज्यामध्ये आपण वेट आणि कॅपॅसिटी बघणार आहोत. ओके, त्याचे आपण युनिट्स आणि कन्व्हर्जन बघू. तर नेक्स्ट आहे वेट. वेट म्हणजेच होते मास. आता वेट म्हणजे आपण कुठे कोणती गोष्ट किती हेवी आहे, किती जड आहे, त्यासाठी आपण वेटचा यूज करतो, म्हणजे युनिटचा यूज करतो. आता वेटचे युनिट काय काय आहे? मिलीग्राम. मिलीग्राम म्हणजे mg. ग्राम म्हणजे G. किलोग्राम म्हणजे kg. टन. टन म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा युनिट. आता मिलीग्राम आपण कोणते कोणते मसाल्याचं जसं तुम्ही बघितलं असेल तिथे ग्राम वगैरे लिहून राहते. किलो आपण डेली लाईफमध्ये भाजी वगैरे घेतो किंवा कोणतं धान्य राहिलं, किराणा वगैरे राहिला. ग्राम तुम्हाला ते मसाल्याच्या पॅकेट्सवर वगैरे दिसून पडते, तुम्ही छोटं बघितलं तर. टन आता मोठ्या मोठ्या गोष्टी जे वस्तू आहे, स्टील झालं वगैरे कोणते दुसरे वेगळे वेगळे आहे त्याचं आपण टन म्हणून वापरतो. आता कन्व्हर्जन, 1000 मिलीग्राम म्हणजे होते 1 ग्राम. 1000 मिलीग्राम म्हणजे होते 1 ग्राम. 1000 ग्राम म्हणजे होते 1 kg आणि 1000 किलोग्राम म्हणजे होते 1 टन. तर हे झालं कन्व्हर्जन. आता तुम्ही याचं कन्व्हर्जन कुठे पण यूज करू शकता. याच्याशी रिलेटेड कोणते पण क्वेश्चन्स आले, फॉर एक्झाम्पल 1.5 kg म्हणजे किती ग्राम? 1.5 म्हणजे 1 kg म्हणजे 1000 ग्राम. 0.5 म्हणजे 500 ग्राम म्हणजे 1.5 kg म्हणजे 1 kg म्हणजे आपल्याला माहीत आहे किती? 1000 ग्राम. 0.5 म्हणजे 1 kg हाफ म्हणजेच 500 ग्राम. एकूण किती ग्राम झाले? 1500 ग्राम्स. 1500 ग्राम्स. आता असे तुम्ही कोणत्या पण प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करू शकता कन्व्हर्जनचे. फक्त हे तुम्हाला पाठ करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. ओके, आता नेक्स्ट आहे कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय? कोणत्या लिक्विड कंटेनरमध्ये किती ते लिक्विड राहते. फॉर एक्झाम्पल, आपलं वॉटर बॉटल झाली. वॉटर बॉटलमध्ये तुम्ही किंवा असं बिस्लरी किंवा कोणत्याही कंपनीचं बॉटल घ्याल तिथं असं देऊन राहते एवढ्या ml ची बॉटल आहे बघ, ते काय झाली? कॅपॅसिटी झाली. 1 लिटरची वॉटर राहते, ते 1 लिटर त्याचं काय झालं? कॅपॅसिटी झाली. तर कॅपॅसिटीचे काय झाले म्हणजे युनिट्स काय? मिलीलिटर. मिलीलिटर म्हणजे ml, लिटर म्हणजे L आणि किलो लिटर म्हणजे KL.
कन्व्हर्जन 1000 मिलीलिटर म्हणजे होते 1 लिटर आणि 1000 लिटर म्हणजे होते 1 किलो लिटर. आता हे आहे कन्व्हर्जन. आता आपण कुठे लेंथ, वेट आणि कॅपॅसिटीचे युनिट्स बघितले, कन्व्हर्जन बघितले. हे तुम्ही नक्की पाठ करा, कारण की तुम्हाला तर कामी येणार, स्टडीमध्ये पण येते आणि आपल्या रिअल लाईफमध्ये पण येते. वेट पण आपण डेलीमध्ये किराणा घेतो, भाजीवाला वगैरे घेतो. लेंथ वगैरे पण भरपूर कामी येते. तर हे नक्की तुम्ही याच्यावर स्टडी करा. याच्यावर कोणत्या नेटवरून तुम्ही क्वेश्चन काढू शकता, सर्च करा कन्व्हर्जनबद्दल आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकता होमवर्क म्हणून. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा त्यांना आपल्या चॅनलबद्दल आणि व्हिडिओ सिरीजबद्दल नक्की सांगाल, कारण की हे खूप तुम्हाला कामी येणार आहे तुमच्या फ्युचरमध्ये आणि स्टडीमध्ये पण. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये, न्यू टॉपिक घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, काळजी घ्या स्वतःची, कारण की ऊन खूप वाढलं आहे. तोपर्यंत बाय.